स्वप्नील, झोपा काढतोयस नुसत्या सुट्ट्या म्हटलं की. स्वप्नील, उठ. माझी साडी कुठे आहे? शी बाबा, काहीच सापडत नाहीये मला. इतका इम्पॉर्टंट दिवस आहे आज, तरी लोळत पडलाय. शुंभासारख्या झोपा काढायच्या. तुझा वाढदिवस आहे का? तो झाला 6 महिन्यांपूर्वीच. मग आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे का? मग आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही, तो तर झाला की. अरे हो, गुड्डीचा वाढदिवस आहे नाही का? हा. बहिणीचा वाढदिवस बरा लक्षात असतो तुझ्या. गम, माझ्या लाडाची बहीण आहे ती. आणि आपल्याला संध्याकाळी जायचंय ना, मग आत्तापासून तयारी कशाला? वोटिंग आहे आज, विसरलास ना? हो की, मतदानाचा एकमेव हक्क आहे माझ्याकडे, नाहीतर माझे सगळे हक्क बायकोकडे गहाण असतात. म्हणजे म्हणायचं काय तुला? काही नाही, चल तू लवकर आवरून घे, आपण वोटिंग करून येऊ. चल. तुझा एकटा. अगं, आम्ही सोसायटीतल्या मैत्रिणी जाणार आहोत एकत्र दुपारी. हे बघ, मतदान हे सगळ्यांनी आवर्जून केलंच पाहिजे. त्यामुळे तू आधी जाऊन ये, मग आम्ही जाणार आहोत. मला तिथेच दुपारी घ्यायला ये. तिथूनच आपण वन्सनकडे जाऊ. शी बाई, कुठलाही कार्यक्रम म्हटला ना की माझ्याकडे धड साडीच नसते नेसायला. अरे हे बरं, तुम्हा बायकांना ना कितीही नवीन साड्या घेतल्या तरी कुठल्याही कार्यक्रमाला जायचं तर नवीन साडीच नसते माझ्याकडे. असं कसं म्हणू शकता तुम्ही? अगं, संध्याकाळी जाऊ की आपण? तुला काय आहे, तिथे जाऊन खायचंच आहे ना? मला वंस काय म्हणत होत्या माहितीये? अगं, राहुलला ना तुझ्याच हातची भाजी खायची. मग जावं लागेल ना करायला. कुठेही जा, घर काम काही सुटत नाही. यांचं करा, त्यांचं करा, सगळ्यांचं करत बसा. टडांग. आलास? मग हे बघ, हे तुझ्यासाठी. येस. अय्या, किती सुंदर आहे. कुठून आणलीस? अगं, आपल्या वस्त्रकला मधून. मतदान करणाऱ्या प्रत्येकाला घसघशीत 20% सूट आहे इथं. हो हो. मग मी लगेच मतदान करून येते. आणि आपण अजून एक घेऊ का? वंसनसाठी रे. हा. पण वस्त्रकला इथूनच. येस. मतदान करा आणि वस्त्रकलामध्ये तुमच्या आवडत्या साडीवर 20% सूट मिळवा. सौंदर्य खुलवणारी कला वस्त्रकला. आम्ही नाती टिकवतो.